हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बिना भाजणीच्या आणि बिना मोहनची अशी चकली बनवली आहे। खूप सुंदर आणि काटेदार ही चकली बनली आहे। जर त्याला तोडून आपण आतून पाहिलं तर खूप अशी छान त्यात पोकळी निर्माण झाली आहे। आणि ही अशी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि ही रेसिपी पूर्ण जर बघितलात तर तुम्ही अशीच परफेक्ट अशी रेसिपी बनवू शकता। तर आज आपण बिना भाजणीच्या पिठाचे चकली करणार आहे। त्यासाठी मी तयार पीठ करून घेतलं आहे। यामध्ये मी 1.5 वाटी तांदूळ घेतले आहे, 1 वाटी चणा डाळ घेतला आहे आणि 1 वाटी पोहे घेतले आहे। हे सर्व मिक्स करून मी बारीक दळून घेतलं आहे आणि ह्या वाटीने 3 वाटी हे प्रमाण आपलं झालं आहे। आता हे आपल्याला बिना भाजणीचे बिना मोहन घालता देखील करायचं आहे। त्यासाठी मी गॅसवर भांडं ठेवलं आहे, त्यात पाणी गरम करून घेऊया आपण। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे। दीड वाटी मी पाणी घेतलं आहे। आता हे पाणी थोडं आपण गरम करून घ्यायचं आहे आणि ह्यातच आपल्याला 2 चमचे मी चटणी घेतली आहे, 1 चमचा धना पावडर घेतला आहे आणि 1 चमचा मीठ घेतला आहे आणि थोडा ओवा घेतला आहे। आता मी हे चटणी आणि धने पावडर हे ह्याच पाण्यात घालून उकळून घ्यायचे आहे आपल्याला। त्यासोबत मीठ देखील घालून घेते आणि 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे। आपल्याला मोहन घालायचं नाही म्हणून मी हा 1 छोटा चमचा तेल घालून घेते। आता हे सर्व मिश्रण आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि उकळून झाल्यावर मग बाकीची प्रोसेस आपण करून घेणार आहे। तर हे पाणी आपलं उकळत आले आहे। आणखीन थोडे मसाले तुम्हाला घालायचे असले तर तुम्ही घालू शकता। आता मी गॅस बंद करून घेते आणि तिखट तुमच्या आवडीनुसार करा। मी 2 चमचे लागतात तिखट, त्यामुळे मी तेवढेच घातले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जादा देखील करू शकता। आता आपण पिठात ओवा घालून घेऊया। हा ओवा थोडा चोळून यात घालून घेऊया। आता आपण त्यातच मुळात मीठ घातले त्यामुळे पिठात मीठ घालायची काहीच गरज नाही आपल्याला। आता हे पिठात थोडं थोडं पाणी घालून असं ह्याला मळून घ्यायचं आहे। हाताने मळू नका तुम्ही। असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। जेवढं पाणी लागतं तेवढंच घाला, जास्त घालू नका। जर शिल्लक राहिलं तरी चालतं। मी सर्व पाणी घातलं आहे। आता ह्यात असं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेच मळायचं नाही, 10 मिनिटासाठी ह्यावर आपण झाकून 10 मिनिटं असं वाफवून घ्यायचं आहे। का तर ह्यात आपले तांदूळ आहे ते व्यवस्थित मुरलं पाहिजे। आता ह्याला झाकून ठेवूया। मिनिटं झाले आहेत, आपण हे काढून पाहूया। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी लागलं तर वापर करा, नाही लागलं तर करूच नका। शक्यतो आपण आता गरम पाणी घातले त्यामुळे तांदळाचं पीठ हे चिकट होतं आणि हे आता पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आता आपलं हे पीठ मळून तयार झालं आहे। आता ह्याचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि ते आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे। मग तो तुमच्याकडे स्टीलचा असो किंवा लाकडी असो, त्यामध्ये आपण त्यात भरून घेऊया। मी लाकडी साचा घेतला आहे, धुवून घेतला आहे स्वच्छ। आता ह्यात मी हे चकलीचं पान घालत आहे। आता ह्यात आपल्याला हा मळून घेतलेला गोळा घालायचा आहे। आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। मी हे ताट घेतलं आहे, ह्याच्यावर थोडं तेल लावून घेऊया। आता तेल लावून झालं आहे। आता आपण चकली पाडू। एका साईडनं असं आपल्याला हे पाडत यायचं आहे। एकदम व्यवस्थित आपली चकली बनते। हे पहा, किती सुरेख अशी आपली ही चकली बनली आहे। आणि एका ताटेवर किमान 4 तर आपल्या ह्या चकल्या बनून तयार होतात। आणि काटे तर किती सुंदर आले ते हे पहा। आणि ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका. हे पहा किती सुंदर अशा ह्या आपल्या चकल्या बनून तयार झाल्या आहेत. पहा पूर्ण ताटभर मी आता ह्या चकल्या करून घेतल्या आहेत. गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात तेल गरम करायला ठेवले आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे. आता आपलं तेल गरम झालंय का ते पाहूया आपण पहिला, मग चकली सोडायला येते आपल्याला. आपलं तेल गरम झालं आहे. आता आपण चकली सोडून घेऊया. पहिला एका साईडनं असं चकली आपल्याला सोडायची आहेत. आणि चकली सोडल्याबरोबर आपल्याला ह्याला हलवायचं नाही, त्याला थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेलाची बुडबुडी अशी पूर्णपणे थंड झाली की मगच आपल्याला ही चकली अशी परतून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित असं सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ह्या साईडने देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपल्या चकल्या व्यवस्थित भाजून झाल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण काढून घेऊया. तेलाची बुडबुड्या कमी येईपर्यंत, कमी आले की समजायचं आपल्याला की आपली चकली ही व्यवस्थित भाजली गेली आहे. त्याचा कलर देखील बदलला आहे, तुम्ही पाहू शकत असाल. छान सोनेरी रंग आला आहे आता याला. आता हे आपण काढून घेऊ. आता आपण दुसरी बॅच देखील सोडून घेऊया आणि अशाच प्रकारे मी बाकीच्या देखील सर्व चकल्या बनवून घेणार आहे. तुम्हाला असं जर हाताने उचलून टाकायला जमत असेल तर टाका, नसेल तर तुम्ही प्लेट पुढ्यात घेऊन देखील चकल्या सोडू शकता. आता ही आपण भाजून घेऊया. हे पहा अशा प्रकारे आपल्या सर्व चकल्या बनून तयार झाल्या आहेत. किती छान अशी चकली बनली आहे. हे पहा किती काटे सुंदर आले आहेत. बनवायला देखील खूप साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.